हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू नेहा ब्लॉग. आज मी क्रिएट करणार आहे राधाराणीचा लुक. व्हिडिओ अपलोड करण्यास थोडासा लेट झालेला आहे, त्याबद्दल सो सॉरी. आणि आपण सगळ्यात आधी सेटियम करून घेतलेला आहे. या ठिकाणी मी केलेला आहे रिकोडचा प्रायमर यूज केलेला आहे आणि माझ्या स्किनपेक्षा डार्क शेड घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये रिकोड लाईफलाईन मेकअप मिक्सर हे मिक्स केलेलं आहे, जेणे माझा मेकअप हा लॉंग लास्टिंग झाला पाहिजे. आणि ते सगळं मी ब्लेंड केल्यावर मी केलेलं आहे चार्मसी मिलानो फाउंडेशन. आणि हे फाउंडेशन माझ्या स्किन टोनपेक्षा एक शेड लाईट आहे. चार्मसी मिलानो हे फाउंडेशन माझ्या फेवरेट फाउंडेशनमध्ये येतं. हे एकदम लाईटवेट फाउंडेशन आहे आणि माझ्या मते हे ऑल स्किन टाईप फाउंडेशन आहे. फ्रेंड्स, मी ब्रशने फाउंडेशन अप्लाय करत नाही. तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघितलेच असेल. मी डायरेक्ट ब्युटी ब्लेंडरने फाउंडेशन अप्लाय करते आणि ते मला असं वाटतं की छान प्रकारे असं लागतं, ब्लेंड होतं, क्वांटिटी पण जास्त येत नाही, लाईटवेट लागतं आणि व्यवस्थितरित्या असं ब्लेंड करायचं. त्याच्यानंतर मी केलेले आहे कन्सिलिंग केलेली आहे थोडा हायलाईट पॉईंटला. ते केलेलं आहे स्विस ब्युटी. या ठिकाणी कन्सिलर यूज केलेला आहे 02 नंबर. व्यवस्थितरित्या असं मी हायलाईट पॉईंटला कन्सिलर लावती आहे, जेणेकरून माझा जो टेक्स्चर आहे तो असा हायलाईट होऊन दिसला पाहिजे. मी त्या ठिकाणी ते लावते आणि व्यवस्थितरित्या असं ब्लेंड करते आहे. व्यवस्थित असं ब्लेंड करून झाल्यावर मी याच्यामध्ये एक माझी टिप्स ॲड करते आहे की कन्सिलर झाल्यानंतर थोडा वेळ द्या त्याला सेट व्हायला. ज्यांना डोळ्याखाली थोडा क्रिजिंगचा प्रॉब्लेम येतो ना, त्यांनी थोडासा वेट करायचा कन्सिलर झाल्यावर आणि मग त्याच्यानंतर पावडर अप्लाय करायचे. पावडर म्हणजे ट्रान्सलुसंट पावडर अप्लाय करायचं. ओव्हरऑल फेस आणि आय मेकअप करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे यू कॅन बी आय शॅडो पॅलेट. हे पॅलेट माझा खूप फेवरेट पॅलेट आहे. यामध्ये ब्रॉन्झर, ब्लशर आणि हायलायटर हे पण आपल्या डार्क स्किन आणि लाईट स्किन या प्रकारे येतं. आपण आपल्या स्किननुसार कस्टमाइज करून पण उपयोग करू शकतो याचा. आणि मी ओव्हरऑल माझा फेस हायलायटिंग ब्रॉन्झिंग यांनीच केलेला आहे आणि मला असं वाटतं की सफिशियंट आहे बिगिनरसाठी हे पॅलेट. या पॅलेटमध्ये ना सगळे शेड येतात. न्यूड येतात, कलरफुल शेड येतात, ग्लिटर्स येतात, शिमर शेड येतात. सो हे खूप सुंदर पॅलेट आहे आणि मी याच्यानंतर त्यामधलंच हायलायटर पण यूज करते आहे. मी ज्या प्रकारे हायलायटर यूज करते आहे तशा प्रकारे तुम्ही केलं ना तर असा छानपैकी असा शेप दिसतो चेहऱ्याला, अपलिफ्टिंग फेस दिसतो तुमचा. फेस मेकअप झाल्यावर मी नेकला कधीच विसरत नाही, कारण नेक आणि फेस ह्याच्यामध्ये काही जास्त डिस्टन्स दिसायला नको आहे. आणि त्याच्यानंतर मी आयब्रो डिफाईन केलेली आहे आणि त्याच पॅलेटमधलं मी शेड घेतलेला आहे, थोडा ब्लॅक ब्राऊन असा मिक्स कलर घेतलेला आहे. मी व्यवस्थित असा आयब्रोला शेप देते आहे, तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली माझ्या आयब्रो ना अशा खूप थिन आहेत. शेप छान आहे पण थिन आहे थोड्या, त्याच्यामुळे मला हे करावंच लागतं. आणि कोणाचा थिन असो की थिक असो, पण ही स्टेप प्रत्येक मेकअप आर्टिस्टला, प्रत्येक जो पण मेकअप करेल त्याला ही स्टेप करावंच लागेल, कारण याच्याशिवाय मेकअप अधुरा आहे. व्यवस्थित असं मी शेप देते आहे आयब्रोला, तुम्ही बघू शकता कसं आहे. आणि मेन म्हणजे सुरुवात ही आपल्याला खालून करावं लागते आयब्रोच्या. आणि जेव्हा आपण शेड देतो त्यावेळेस ही मध्ये डार्क शेड आणि स्टार्टिंगला हे लाईट शेड द्यावं लागतो. मी याच्यानंतर केलेली आहे आय मेकअपला सुरुवात. आय मेकअप हा आपला सिम्पलच होणार आहे बट सुंदर होणार आहे, तुम्ही बघू शकता. याच्यानंतर माझा आय मेकअप मी असा ब्राऊन शेड घेतलेला आहे आणि व्यवस्थित ब्लेंड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडासा ऑरेंज शेड दिलेला आहे, जेणेकरून माझे डोळे हे असे उठावदार दिसले पाहिजे, म्हणून मी हे घेतलेला आहे कलर. आणि तुम्ही पण ट्राय करून बघा. ज्यावेळेस पण तुम्ही ऑरेंज शेड घ्याल त्यावेळेस तुमचे हे आय मेकअप जास्त उठून दिसेल. आणि मी थोडासा पिंक शेड घेतलेला आहे, आणि त्याच्यानंतर मी केलेला आहे थोडासा शिमरी शेड घेतलेला आहे. व्यवस्थित असं ब्लेंड करते आहे मी या ठिकाणी थोडासा डार्क पिंक घेतला होता ना, त्याच्यानंतर मी थोडा लाईट पिंक घेतला आणि तो पण शिमरमध्येच घेतला आहे. आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थितरित्या असा ब्लेंड करते आहे मी थोडा फ्लॅट ब्रशने, कारण शिमर शेड मला असं वाटतं की फ्लॅट ब्रशने खूप सुंदर असा लागतो.
आणि मी त्याच्यानंतर थोडं असं ग्लिटर घेतलेलं आहे त्याच पॅलेटमध्ये. मी ओव्हरऑल मेकअप हा त्याच्यामधलाच केलेला आहे आणि मी थोडा ब्रो बॉनला असं हायलाईट केलेला आहे, तुम्ही बघू शकता. या ठिकाणी मी ग्लिटर अप्लाय केलेलं आहे, एकदम लाईटवेट ग्लिटर केलेलं आहे आणि ते पण मी केलेलं आहे माझ्या फिंगरनी. आणि मला फिंगरनीच ते ग्लिटर लावायला आवडतं. मी या ठिकाणी रिकॉर्ड लायनर यूज केलेलं, लिक्विड लायनर यूज केलेलं आहे, बघू. ग्लिटर लावल्यावर जेल लायनर लावणं हे थोडं अवघड जातं, त्याच्यामुळे मी हे लिक्विड लायनर लावलेलं आहे. आणि मी या ठिकाणी माझे डोळे मोठे दिसण्यासाठी PAC व्हाईट काजल यूज केलेला आहे मी या ठिकाणी. आणि मी त्याच्याखाली थोडासा ब्लॅक कलरनी स्मच करते आहे. थोडासा जेल लायनर घेतलं आहे त्याने मी, आणि थोडा आय शॅडो घेतले ब्लॅक कलरचा आणि ब्राऊन कलरचा, त्याने ते थोडासा स्मच करते आहे मी तिथे. आणि स्टार्टिंगला असा थोडासा लाईट ब्राऊन कलर घेतलेला आहे. डॉट एंड की लिप बाम घेतलेली आहे मी या ठिकाणी. लिप लायनर यूज केलेला आहे, बट मला त्याची ब्रँड माहिती नाही आहे. आपण लिपस्टिक घेतलेली आहे 01 नंबर रिकोडची, माझी फेवरेट लिपस्टिक आहे. माझ्या बरेच व्हिडिओमध्ये तुम्ही लिपस्टिक बघितली असेल. आपण व्यवस्थित शेप वगैरे देऊन, आणि तुम्हाला हा माझा लूक कसा वाटला ना, मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओसाठी मी तयार आहे. मला लाईक, शेअर, सबस्क्राईब तुम्ही नक्की करा फ्रेंड्स. लॅशेस वगैरे लावून आपला मेकअप या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर मी केलेला आहे मेकअप फिक्सर पॅकचा यूज, आणि तुम्ही माझा मेकअप बघू शकता किती फ्लॉलेस बेस आलेला आहे. म्हणून मी म्हटले ना की चार्मसी मिलानो फाउंडेशन माझं हे फेवरेट फाउंडेशन आहे. आणि तुम्ही माझे रील्स वगैरे बघतच असाल, आणि बघत नसाल तर स्क्रीनला माझा इन्स्टा ID दिसतो आहे, तर तुम्ही प्लीज माझ्या चॅनलला तुम्ही फॉलो करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग फ्रेंड.